रेल्वे स्थानकावरती प्रवाशांच्या सोयीसाठी बदल करण्यात आलाय। दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पत्र्याचं शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये आणि पावसात उभं राहून लोकल पकडावी लागत होती। यावरती उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं अखेर शेड उभारणीचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू केलंय। मात्र या कामादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा थांबा हा नेहमीच्या जागेपेक्षा 3 डबे मागे म्हणजेच कल्याणच्या दिशेला हलवण्यामध्ये आलाय। इंडिकेटर्स आणि डब्यांचे फलक देखील त्यानुसार बदलण्यात आलेले आहेत। तरी देखील या बदलाची माहिती अनेक प्रवाशांपर्यंत न पोहोचल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवरती धावपळ आणि गोंधळाचं चित्र पाहायला मिळतंय। रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभारावरती यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तर रेल्वे स्थानकावरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांनी। पाहूयात। बदलापूर रेल्वे स्थानकावरती पत्र्याची शेड असावी यासाठी अनेक वेळा बदलापूरमध्ये प्रवाशांनी आंदोलन केले होते। याची दखल घेत आता रेल्वे प्रशासनाकडनं बदलापूर रेल्वे स्थानकाच्या सुरुवातीला पत्र्याचे शेड टाकण्याचं काम हाती घेतले आहे। मी सध्या उभा आहे बदलापूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आणि याच प्लॅटफॉर्म क्रमांकच्या 2 वरील कर्जत आणि खपोलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या सुरुवातीलाच शेड टाकण्याचं काम जे आहे ते सुरू केलेले आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी बॅरिगेटेड टाकून या ठिकाणी प्रवाशांची सुरक्षा या ठिकाणी पाहता या ठिकाणी बॅरिगेड टाकण्यात आलेले आहेत। या ठिकाणी महिला डबा असेल, फर्स्ट क्लास डबा असेल, हा डबा कुठे येणार यासाठी त्यांना सूचना दर्शक या ठिकाणी फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। इंडिकेटर देखील मागे सरकवण्याचं काम या ठिकाणी सुरुवात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून याच प्लॅटफॉर्मवरती भर पावसामध्ये व उन्हामध्ये उभे राहून या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना लोकल ट्रेन पकडावी लागत होती। मात्र आता रेल्वे प्रशासनाकडनं शेडचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यामुळे मोठा दिलासा जो आहे तो प्रवाशांना मिळणार आहे। सध्या तरी पाहिलं तर स्टेशन परिसरामध्ये आता कर्जत आणि खपोलीच्या दिशेने जाणाऱ्या सुरुवातीलाच या ठिकाणी कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत असेल तरी देखील प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी कुठेतरी प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील रेल्वे प्रशासनाकडनं केले जात आहे। सुनील जाधव, एबीपी माझा, बदलापूर। अर्धवट काम करून ठेवत असतात, पाठीमागे केलं पुढे तसंच ठेवलेलं आहे। लवकरात लवकर त्यांनी काम करायला पाहिजे। ऊन किती आहे आणि पाऊस एकदा सुरू झाला का लोकांची फजिती होण्याचे चान्सेस आहेत। रेल्वेने हे काम लवकरात लवकर करायला पाहिजे। बघा उन्हाळ्यात तर तुम्ही पहा तिथे ऊन किती लागते, ते उन्हाचे चटके लागतात, लोकांनी काय बसायला जागा नाही तिथे, असे ठेवले इथे अर्धवट काम करून ठेवलेलं आहे। तर रेल्वेला कधी जाग येणार, किती वेळा आम्ही सांगायचं तो काम तर लवकर झालंच पाहिजे, कारण की आता जूनपासून पाऊस चालू होणार आणि आता सुद्धा मेत एवढी गरमी आहे, हीट वेव्ह वगैरे आहे, तर त्याच्यामुळे गरमीमध्ये पण तिथे उभं राहता येत नाही पॅसेंजर्सला आणि त्या बाजूला म्हणजे ट्रेनचा डबा वगैरे त्या बाजू तिथपर्यंत जातो। सो त्याचं शेडचं काम लवकरात लवकर करावं ही विनंती आहे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक